नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 133व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले जात आहे। साताऱ्यातही खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने नगरपालिका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना उदयनराजेंनी संविधान आणि एकात्मतेच्या योगदानासाठी बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। म्हणजे अनेक जे युगपुरुष त्यानंतर होऊन गेले, महापुरुष होऊन गेले, त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आहेत। त्यांनी सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संपूर्ण शिक्षण प्राप्त केलं आणि अभिमान वाटतो सांगायला की आपल्या ह्या सातारच्या राजवाड्यात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आणि आमच्या घराण्याचं आणि कोल्हापूरच्या घराण्याच्या माध्यमातून त्यांचं उच्च शिक्षण लंडन या ठिकाणी झालं। हे जरी असलं तरी त्यांचे बाबासाहेबांचे जे विचार होते म्हणजे संपूर्ण जगाच्या पाठीवर आपण कुठं जरी गेला आणि वेगवेगळ्या देशाचे संविधान, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, प्रिएम्बल म्हणतो, हे जर पाहिले तर आपल्या देशाचं जे संविधान आहे एवढं बारकावे त्याच्यात आहेत। त्यांनी सर्व, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना जपलं, त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भटकल गट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी अभिवादन केलंय। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की चंद्रकांत खैरे माजी खासदार आहेत आणि ते माजी खासदार राहणार। एकीकडे जर पाहिले गेले तर महाआघाडीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली, मात्र भारतीय जनता पार्टी शिंदे गट यांच्या आणखीन देखील उमेदवारीची निवड झाली नाहीये। या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की आमच्याकडे डझनभर उमेदवार असल्यामुळे उशीर लागतोय। दीक्षाभूमीमध्ये काल मी गेलो होतो। माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना भेटलो आणि भाजपच्या माध्यमातून ज्या 3 लोकसभा मला प्रमुख केलेल्या आहेत, हिंगोली, परभणी आणि नांदेड, त्यांचा अहवाल सादर दिला। तिन्ही लोकसभेमध्ये अत्यंत चांगलं काम चालू आहे आणि तिन्ही ठिकाणी महायुती जिंकेल असं मी त्यांना निरोप दिला। सगळीकडे काम चालू आहे, पण औरंगाबादच्या उमेदवार संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी मला वाटतं 2 दिवसामध्ये जाहीर झाली पाहिजे, कारण आता 18 तारखेपासून 18 ते 25 फॉर्म भरायची तारीख आहे। लवकरात लवकर जाहीर होईल। उमेदवार कोणीही हो, पण महायुतीचा इथं खासदार होईल। मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली हो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही दोघं नाही भेटत असतो आणि महायुतीचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करा अशी आम्ही त्यांना मागणी केली। तुमचे मित्र चंद्रकांत खैरे यांच्या कार्यालयाचं काम उद्घाटन झालं। हो, कार्यालयाचं जरी उद्घाटन झालं असलं तरी चंद्रकांत खैरे हे माजी खासदार आहेत, ते माजीच राहणार आहेत। एकदा जनतेने त्यांनी नाकारलं खासदारकीसाठी, म्हणून ते आता माजी खासदार राहतील। पण महायुतीला उमेदवार भेटत नाही असं नाही, तर घाबरलं असं अजिबात नाही। महायुतीकडं उमेदवार अगदी डझनपेक्षा जास्त उमेदवार आहेत, म्हणून त्याला कुठला चांगला सक्षम उमेदवार त्यासाठी थोडा वेळ लागतोय। लवकरच उमेदवार जाहीर होईल। ज्यांनी या देशातील लोकांना ताठ मानेने जगायला शिकवणारं संविधान दिलं, अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो, असं म्हणत पुणे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सर्व पुणेकरांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। एकीकडे भाजपचे खासदारच 400 जागा द्या, संविधान बदलू अशी भाषा करतायत आणि दुसरीकडे मोदी साहेब संविधान बदलणार नाहीत असं म्हणतात। संविधान बदलण्याचा भाजपचा हा डाव जनता पलटवणार असल्याचं मत यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मांडलंय। भारतीय जनता पार्टीचे खासदार हे मागच्या 15 दिवसासमोर वर्तमानपत्रामध्ये आणि आपल्या चॅनलच्या द्वारे बोलले की या देशामध्ये आम्हाला घटना बदलायची, संविधान बदलायचं आहे। हे भारतीय जनता पार्टीचे खासदार बोलत आम्हाला 400 पार करा। म्हणजे त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे कुठलाही नेता किंवा मोदी साहेब याच्यावर काय बोलले नाही, याचाच अर्थ की गप्प बसले, म्हणजे यांना हे संविधान बदलायचे। आणि त्यावेळेला मी हे उमेदवार होते, हे काही एक शब्दांनी सुद्धा बोलले नाही, ते आपल्याला माहिती आहे। आणि संविधान बदलण्याचा डाव यांचा ही जनता हाणून पाडणारी नक्की आहे। संविधान बचाव। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पुणे स्टेशन जवळील त्यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन केलंय। त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकार पाणी टंचाईबाबत गंभीर नसल्याचा आरोप केलाय। तसेच पाणीचा प्रश्न कृपा करून लाईटली घेऊ नका असा सल्ला देखील राज्य सरकारला त्यांनी दिलाय। सारख्या ठिकाणी जो शहरी भाग आहे तिथे
टँकर्स वेळेवर पोहोचत नाहीत. त्याच्यामुळे दुष्काळाची इतकी गंभीर परिस्थिती आज बारामती लोकसभा मतदारसंघात आहे आणि मी त्याच कामात व्यस्त आहे. आजही सकाळपासून मला 6-7 फोन जे आले सकाळी ते पाण्याच्याच प्रश्नासाठी आले. आणि जर पाणीच आपण त्या ग्रामीण भागात शहरात लोकांना एप्रिल महिन्यात पोचवू शकलो तर पुढे काय करणार आपण. आणि ही गोष्ट मी डिसेंबर पासून या सरकारला सांगते की पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. माझी विनम्र विनंती आहे, राजकारण होत राहील पण पाण्याचा प्रश्न कृपा करून लाईटली घेऊ नका. हे मी डिसेंबर पासून वारंवार महाराष्ट्र सरकारला विनंती करते. शेतकरी अडचणीत आहे, नागरिक अडचणीत आहे, त्यातून विजेचा दर वाढलेला आहे. बावधन सारख्या सूज सारख्या अनेक भागांमध्ये वीज मिळत नाही. वर्क फ्रॉम होम सारखं काम करणाऱ्या लोकांनी विजेचं कसं करायचं, जर लाईटच नसेल तर त्यांनी काम कसं करायचं. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड अशी आव्हानं आज माझ्या समोर आहेत आणि मी त्या कामात प्रचंड व्यस्त आहे. कारण आपले लोक हे बाबासाहेबांच्या संविधानाचा देशातील 140 कोटी जनतेला अभिमान असून त्यामुळेच देशातील सर्व समाज एकसंघ असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यात आले असता माध्यमांशी त्यांनी संवाद साधलाय. निवडणुकांमुळे मर्यादा असूनही मी आज सकाळी लवकर बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे मी त्यांना अभिवादन करून तमाम जनतेला जयंतीच्या शुभेच्छा देतो असं त्यांनी माध्यमांद्वारे सांगितलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दरवर्षीप्रमाणे अतिशय मोठ्या उत्साहाने काल रात्रीपासूनच तयारी महाराष्ट्रात सगळ्याच परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी तमाम जनतेने त्या ठिकाणी केली. जे काही आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे त्याच्या देशातल्या 140 कोटी जनतेला अभिमान आहे अशा प्रकारचं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आणि त्याच्यामुळं आजपर्यंत आपण सगळेजण एकसंघ राहिलेलो आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच त्या संविधानाच्या बद्दलचा आदर आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनेच्या बद्दल देखील सगळ्यांना अतिशय आदर आहे, अतिशय अभिमान आहे आणि त्याचा नेहमीच आपण प्रत्येकजण उल्लेख करत असतो. आज सध्या निवडणुका चालू असल्यामुळं थोड्याशा काही गोष्टीला मर्यादा पडतात. तरी देखील मी स्वतः ठरवलेलं होतं की आज 7 वाजताच जाऊन बाबासाहेबांना इथं अभिवादन करायचं आणि तशा पद्धतीनं अभिवादन करण्याच्याकरता मी इथं आलो होतो. मी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला एक शुभेच्छा देतो. बाबासाहेबांच्या पुढे विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. धन्यवाद. दादा अवकाळी पाऊस राज्यात दादा भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजप मुख्यालयात या जाहीरनाम्याचं अनावरण करण्यात आलंय. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंग, भाजप अध्यक्ष JP नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात 1 नेशन 1 इलेक्शन, लोकसंख्या नियंत्रण आणि समान नागरिकत्व संहिता कायद्यांना प्राधान्य दिलंय. विरोधकांकडून आम्ही संविधान बदलणार अशी खोटी माहिती पसरवली जात असून माननीय मोदी साहेबांनी स्वतः याबाबत खुलासा केलाय अशी माहिती पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांना दिली. ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आले असता माध्यमांशी त्यांनी संवाद साधलाय. बाबासाहेबांचं इंदू मिल स्मारक असो किंवा लंडन मधील घर हे आमच्या सरकारच्या माध्यमातून झालेली कामे आहेत असं त्यांनी माध्यमांद्वारे सांगितलंय. की जयंती आणि पुण्यतिथी महापुरुषाचं यासाठीच आपण करतो की त्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण त्यांनी दिलेले आदर्श, त्यांनी दिलेले संस्कार त्याच्यावरती चाललं पाहिजे. समाजाचं हित जपण्याचं काम त्यांच्या विचारांनी जे आपल्याला शिकवले होते त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. आणि हेच आज आम्ही सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलो. तेव्हा याच गोष्टीचं स्मरण आम्ही निश्चितपणे सगळेजण करत आहोत. आम्ही काही वेळापूर्वी आता सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी येऊन गेल्या. संविधान बदलण्याचं काम सध्या देशामध्ये 100% खोटं आहे. कदापि हे शक्य नाही. माननीय मोदीजींनी लक्षात घ्या, हे फक्त आता खोटं बोलण्याचं काम करतात. बाबासाहेबांच्या स्मृती जतन करण्यासाठी म्हणून मोदीजी असतील किंवा राज्यातलं देवेंद्रजींचं आणि आत्ताचं सरकार असेल यांनी काम केलं.
हिंदू मिलचा विषय असेल, लंडन मधलं घर असेल, अनेक विषय हे आमच्या सरकारने केलं. आम्हाला बाबासाहेब पूजने आणि हे खरं तर थोतांड आहे. कशासाठी करता तुम्ही? राजकारण करा ना, सरळ करा. खोटं बोलून आपोआप. उत्तराखंडमधील बागेश्वरम मध्ये आज भीषण अपघात झालाय. चिदांग येथे पहाटे 5च्या सुमारास एक कार दरीत कोसळली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. वडुडा सानेती येथून ही कार बागेश्वरकडे येत होती. पहाटे 5 वाजता चिदांग जवळ कार दरीत पडली. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये. मृतांमध्ये एकाच गावातील 3 तरुणांचा समावेश आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मुंबईतील बीकेसीतील सरकारी कार्यालयाला भीषण आग लागली होती. निवृत्ती वेतन विभागाच्या कार्यालयाला 4थ्या आणि 5व्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कार्यालयातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर देखील आग विझत नसल्याने अग्निशमन विभागाला कळवण्यात आलं. अग्निशमन दलाचे 4 बंब घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात 9 आणि 11 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मौजे लोणी, जंगीपुरा, मौजे शेंदुर्णी या गावाच्या शिवारातील बाजरी, मका, केळी तसेच घरांच्या पडझडीचीही पाहणी केली. पाहणी केल्यानंतर महसूल विभाग, कृषी विभाग तसेच ग्रामविकास विभागाच्या ग्रामस्तरीय अधिकारी यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी त्यांच्या समवेत जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद. 11 एप्रिल ते 14 एप्रिल 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण संयुक्त विद्यमाने चोपडा इथे आपण साजरी करत असतो. आणि चोपडा तालुक्यातील सर्व बहुजन समाज या जयंतीमध्ये सामील होत असतो. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगामध्ये सर्व राष्ट्रांमध्ये साजरी केली जाते. कारण बाबासाहेबांनी या सर्व देशाचे जो वंचित समाज आहे, जो शोषित समाज आहे, या समाजाला न्याय देण्याचं काम त्या संविधानामध्ये केलेलं आहे. आणि संविधान हे या देशाचं वाचलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस त्या संविधानाला लावलेले आहेत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आणि जे आपल्या देशातील संत महापुरुष होऊन गेले, या सर्व विचारांच्या महापुरुषांना बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये आयाम दिलेला आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एक डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला होता. कारण हे महापुरुष जरी एका जातीचे नसले तरी पण विचारांचे ही महापुरुष होते. कारण रक्ताच्या वारसदारापेक्षा विचारांचा वारसदार हा सगळ्यात मोठा असतो. म्हणून आपण यावर्षी चोपडा तालुक्यातील तमाम बहुजन समाजाला, तमाम जनतेला, माता भगिनींना आपण जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि जयंती महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेबांची अत्यंत जोमाने या ठिकाणी चोपड्यात साजरी करण्यात